नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणारच आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन कंटेंट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या लाडक्या बहिणींच्या अपडेट असतील, त्याचबरोबर शैक्षणिक अपडेट, शेतकरी योजना असतील, संपूर्ण अपडेट एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर हीच अपडेट मिस करू नये यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ कसा वाटतो ते देखील कॉमेंटमध्ये सांगा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। पहा, लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका। लाभार्थी महिलांचं आता टेन्शन वाढलेलं आहे। योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे। टेन्शन का वाढलेलं आहे हेच आपण या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट म्हणून पाहत आहोत। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी सरकारने ही योजना काढली होती। त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। परंतु मात्र जर आता पाहायला गेलं तर या योजनेबाबत मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। अपडेटमध्ये असं कळालं आहे की आता लाडक्या बहिणींचं जे टेन्शन आहे ते आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आता टेन्शन मागचं कारण काय असणार आहे लाडक्या बहिणींचं ते आपण या ठिकाणी पाहूयात। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपयाची जी रक्कम आहे ती जमा केली जाते। परंतु ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जेणेकरून घरातील स्त्री ही सर्व जे काही विद्यार्थ्याचे शैक्षणिक खर्च असेल, घर खर्च असेल, हे संपूर्ण पाहिल यासाठी ही योजना एक आधारस्तंभ म्हणून योजना सुरू केलेली आहे। लाडकी बहीण योजना आपण त्याला म्हणतो। परंतु सरकारच्या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत। महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय देखील झालेली आहे। मात्र अशा देखील आहे की महिला ज्या आहेत, ज्या या योजनेसाठी पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना आता आळा घालण्यासाठी काय केलेलं आहे हे आपण पाहूयात। तर पहा, या योजनेसाठी सुरुवातीला KYC करण्याची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर होती, हे तर आपल्याला माहीत आहे। परंतु आता मात्र अनेक लाभार्थी महिलांची eKYC बाकी असल्याने सरकारने eKYCला मुदतवाढ दिली होती। ती म्हणजे eKYCला शेवटची तारीख आता 31 डिसेंबर ही तारीख दिली होती। परंतु आता eKYC करण्यासाठी अवघे 1 आणि 2 म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवसच राहिलेला आहे। हे एक आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता टेन्शनदायक महत्त्वाची बातमी ठरलेली आहे। दरम्यान जर या कालावधीमध्ये पाहायला गेलं तर या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक महिलांची eKYC अजून बाकी आहे, म्हणजे त्यांनी eKYC जी आहे ती केले नाही आणि आत्ता या योजनेसाठी KYC करण्यासाठी अवघे 2च दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे महिलांची eKYC वेळेत पूर्ण होणार आहे की नाही असा देखील प्रश्न पडलेला आहे। त्यांना सन्मान निधी वितरण जो आहे तो बंद होऊ शकतो जर eKYC केली नाही तर। म्हणून तुम्ही लवकरात लवकर eKYC करून घ्या। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की eKYC कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तुम्ही तुमच्या वेळेमध्ये अगदी मोबाईलमध्ये तुम्ही सोप्या रीतीने eKYC करू शकता। सरकारकडून देखील या योजनेची KYC मुदत वाढवून मिळण्याची शक्यता नाही, कारण एकदा ही मुदतवाढ करून दिलेली आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांच्या आता टेन्शन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत आदिती तटकरे यांनी ट्विटर करत माहिती दिलेली आहे। ही जी माहिती आपण पाहत आहोत ही आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर हेच होतं लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आणि टेन्शनसुद्धा। तुम्हाला अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुमचे काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, नक्की विचारत चला, आम्ही तुमच्या प्रश्नाची निरसन करू। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।